जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर आपल्या जिमचं नाव आहे द टायटॅन फिटनेस. तर मी इथं आले आहोत. चला आपण आलेलो आहोत जिममध्ये. तर द टायटॅन फिटनेस असं या जिमचं नाव आहे. तर बघूया आता, करूया आपण कंटिन्यू. कसं होतं आहे, काय होतं आहे ते, आपल्याला सर कसे शिकवत आहे, मी सगळं तुम्हाला अपडेट देईन. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. नंतर त्यांनी मला हे ट्रेडमिलवर चालण्यासाठी सांगितलं होतं. तर फर्स्ट मी स्पीड 2.7चा ठेवला होता. त्यानंतर मग मी स्पीड वाढवत तो 5पर्यंत नेला आणि कंटिन्यू केलं. छान वाटलं. तेवढंच घाम पण येत होता, दम पण लागत होता. फर्स्ट डे पण तेवढीच मजा पण येत होती. बघा म्हणजे किती छान करते. हुशार आहे मी. आय एम क्लेवर गर्ल. तसंच करता करता थोडीशी शायनिंग पण चालू होती माझी, क्लिप वगैरे काढायचं. मग तिथून पुढे मी गेले सायकलिंग करण्यासाठी. तो बघू शकता तुम्ही, ते सुद्धा मी किती मन लावून करते ते. तर त्या दादाने मला सगळं 10-10 मिनिट करण्यासाठी सांगितलं होतं. तर हे बघा झाले आपलं. आता आपण स्टॉप करणार आहोत. 10-10 मिनिटाचं सगळं सांगितलं होतं, कारण की फर्स्ट डे होता. जास्त लोड झाला तर ते झेपणार नाही म्हणून. नंतर मग मी घेतलं पाण्यासाठी एक ब्रेक. मग छान पाणी वगैरे पिलं आणि मग परत आपलं चालू केलं. मग आता मला करायची होती रनिंगवरती तिथं. तर मग मी इथं पण गेले. 10 मिनिट मग मी हे केलं. बघा किती हॅप्पी दिसते मी. दिवसभर काम करून सुद्धा मी किती, माझ्या चेहऱ्यावरती असं छान स्माईल आहे बघा. मग थोडेसे मग बसले मी. मग परत इकडं आले. मग त्यांनी ते 20-20चे सेट मारण्यासाठी सांगितले होते मला. ते दादा तेव्हा शिकवत होते मला, हे असं नाही तसं, पाय उचलू नका, जेवढं तुम्हाला जे जमेल तेवढं एक साईडला ते बेंड वगैरे व्हा, असं ते सांगत होते मला, जेवढं जमेल तेवढं. मग नंतर मग ते 20-20 सेट मारले मी. नंतर हे असं फास्टमध्ये घेतलं मी. ह्याचेसुद्धा मी 40 सेट मारले. नंतर जिममध्ये डॉल्बीवाल्या ह्या गाण्यावर लावलं होतं. तर मग त्या गाण्यावरती थोडंसं मी म्हणजे असं डान्स केला, असं थोडंसं छान रिलॅक्स झाले आणि मग निघाले आता घराकडे. हा रिसेप्शनचा काउंटर आहे. जय शिवशंभू.